हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज मी लवकर उठली आहे. माझ्या हिशोबाने लवकरच उठली बरं का, नाहीतर रोज 9 वाजतात. तर आज 7:30 वाजताच उठली आणि इकडे आंघोळीला पाणी ठेवलं. नंतर मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. तर इकडे चहा पण ठेवून द्यावं म्हणलं. ब्रश करत होती, ब्रश करता करता व्हिडिओ पण शूट करत होती आणि म्हणलं चहा पण ठेवून द्या. तर मयंक अजून झोपलेलाच आहे आणि मयंक आज मला म्हणत होता की तू उठ, नाही तर नको उठू, पण मी सकाळी 6 वाजताच उठणार आहे, कारण मला रोज सकाळी लवकर उठायची सवय लावायची आहे. तर बघा, माझा अगोदर उठणार होता बिचारा, झोपलाच आहे अजून. तर असू द्या, त्याला काय काम असते. पण आजपासून मी नवीन काम स्टार्ट करते, म्हणजेच नवीन रुटीन स्टार्ट करते. लवकर उठायचे मी प्रयत्न करत आहे. तर ब्रश करता करता इकडं चहा ठेवून दिले. सर्वात अगोदर इकडं टाकलेली चहा पत्ती. आज मी असं चहा ठेवते बघा, रोज दुधाचा चहा ठेवते, म्हणजे डायरेक्ट दूध पाणी नाही टाकत. पण आज काय झालं, दूध कमी आहे जरा आणि दूधवाला अजून आला नाही. दूधवाल्याचा टायमिंग 9-10 वाजता कधी बी येतो बिचारा. त्यामुळं रात्रीच मी थोडंसं दूध वाचवून ठेवला होता, बाकी मयंकला दिला प्यायला. तर तेवढ्याच दुधाची चहा ठेवावं म्हणलं. तर इकडे हीटर लावून पाणी ठेवून दिलं होतं आंघोळीला. आणि त्यानंतर इकडे बघू शकता मौसम है मस्ताना, दिल भी है दीवाना. तर चला मग, इकडे काळी चहा ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर काळी चहा चांगली उकळून घेतली. त्यानंतर मी टाकलेले इकडे दूध जेवढं होता तेवढा. तर अशा पद्धतीने आपली चहा रेडी आहे. तर चहाची पण रेसिपी येते बरं का मला. तर चला मग, या मग पटापटा चहा आणि दूध बिस्किट खायला. तर आता मी चहा पिणार आहे आणि मग जाणार आंघोळीला. पाणी पण तापलेलं आहे. तर चला मग, लगेच चहा वगैरे पिला. जास्त टाइम वेस्ट न करता मी गेली लगेच आंघोळीला. आंघोळ झाली, देवपूजा झाली. इकडे कापूर लावून दिलेला आहे बघू शकता. आणि रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून ठेवले होते, त्यामुळे टेन्शन नाही आता भांड्या भिंडायचं. आज लवकर आवरायचे आहेत बाबा कामं. तर मयंक अजून झोपलेलाच आहे. मला वाटलं आता उठेल 8 वाजता तरी उठेल, 9 वाजता तरी उठेल. तरी मयंक तर झोपलाच आहे बाबा. मला म्हणे तू उठ, नाही तर नको उठू. मी 6 वाजता उठणार म्हणजे उठणारच. 5 वाजताच उठून बसला होता बिचारा, परत झोपला. तर इकडे 8:45 वाजलेत बघू शकता. माझं तोपर्यंत आंघोळ, देवपूजा आणि लवकर आवरायचं ठरवलेलं आहे आजपासून. नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी इकडे स्वयंपाकाला लागलेली आहे. मी आता करत आहे वांग्याची भाजी, वांग आणि बटाटो. इकडं कढईमध्ये तेल ठेवलं आहे. आधी भाजी करून घेते, नंतर चपात्या करणार, मग झालं स्वयंपाक झालं की लगेच झाडून पुसून कपडे धुवून येणार. मग मयंक उठतो, मग त्याचा आवरून शाळेत सोडणार. म्हणजे कसं आहे, त्याला शाळेत सोडायच्या अगोदरच सगळे कामं जर आवरले ना, मग मला झोमॅटोचा कामाला जाता येईल नाही का. त्याला शाळेत सोडायचं आणि तसंच कामाला जायचं. बघू, मी नक्की ट्राय करणार आहे, तुम्ही बघत राहा फक्त. तर चला मग, आज मी लवकर उठण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाहीतर तसे 8:30-9 तर कंपल्सरी वाजतात उठायला, कारण झोपायलाच उशीर होतो. मग रात्री मी लवकर झोपली, 11-11:30 तरी वाजले असतील झोपायला. मग त्यानंतर मी आता सकाळी 7:30 वाजता उठलेली. जाऊ द्या, असू द्या. आज 7:30 वाजता उठली, उद्या 6:30 वाजता उठेन, मग 6 वाजता उठेन, मग 5 वाजता उठेन आणि 4 वाजता उठून मला जायचं तरी कुठं नाही का. तर असू द्या. चला आता आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगिंगला. तर तुम्ही व्हिडिओ में बने रहो एक तक. चला मग. तर मित्रांनो, आज मी करणार आहे मयंकच्या टिफिनला वांग्याची भाजी, वांगे बटाटे. तर सर्वात अगोदर कढई ठेवली. त्यानंतर कोण म्हणे किती कॅमेरा हलवते तू, तर मी कॅमेरा नाही हलवत, ते फास्टमध्ये करते ना व्हिडिओ, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो, तर समजून घ्या. तर कढई ठेवली, तेल टाकला, जिरा मोहरी टाकली, लसण टाकलं, कढीपत्ता टाकला, कांदा टाकला. छान लाल होऊस तर कांदा मस्त परतून टाकला. त्यानंतर इकडं दूधवाला पण उशिरा आला होता, पण आलाय. मला कोणीतरी तारीफ केली, तुझे किचनचे भांडे छान आहेत, तर थँक्यू बरं का. तर फ्रेंड्स, इकडं भाजी चालू आहे. एक गोष्ट आठवली म्हणलं सांगावं तुम्हाला. खूप जण म्हणतात की करिश्मा काम नाही करू शकत म्हणजे जॉब. तर तुमच्या माहितीसाठी सांगू, इज्जतीपेक्षा जास्त काहीच नाही बरं का. आणि एकटी स्त्री बघितली ना, माणसं बसलेलेच आहेत टपून हौशी. तर यांच्या बोलण्याची पद्धत बदलून जाते सगळं. आणि माझं कसं आहे, मला भरपूर जण आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, ते सांगतात की बाहेर गेल्यावर जर कोणी विचारलं तर सांगायचं, आहेत मला आईवडील, आहे मला नवरा, मंगळसूत्र घालून फिरायचं. तर हे सगळ्या खोट्या गोष्टी ना मला जमत नाही. खरं सांगते, मला हे सगळं असं समजा कोणी विचारलं माझ्याबद्दल, तर जे आहे ते मी रिॲलिटी सांगते. नाही आईवडील तर नाहीच म्हणणार ना, नाही नवरा तर नाहीच म्हणणार. उगं कशाला खोटेपणाचं आव्हान फिरत बसायचं.
तर ते जमत नाही मला. आणि त्याच्यामुळे माझा हा स्वभाव किंवा मी हे जे खरं बोलते ना, तर म्हणतात ना खऱ्यालाच नेहमी त्रास होतो. मी खरं बोलते ना, त्याच्यामुळे हे सगळं अंगलट आडवं येतं मला. पण काय करणार मी, माझं खरं बोलायचं. माणसाला कितीही त्रास झालं ना तरी खरं बोलायचं सोडायचं नसतं. तर ज्याचं त्याला माहिती असतं, शेवटी ज्याचं दुखणं त्याला माहिती असतं. काम करत नाही असा काही विषय नाही, काम करायला करील मी. पण बाहेर गेल्यावर जिथं आपण जॉब करतो ना, तिथल्या माणसाच्या नजरा फिरतात आणि काही प्रश्न विचारले ना आपल्याला, आपण खरं सांगितलं नाही बाबा नाही आई वडील एकटेच राहते करून खाते असं, तर बापरे मग तर विचारूच नका. तुम्ही स्वतःला आहे ना, काही जे लेडीज बोलतात ना माझ्याबद्दल, तर त्यांना सांगते तुम्ही स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून बघा, बाहेर जाऊन बघा, करून बघा, मग तुम्हाला कळेल की काय असतं ते. शेवटी ज्याच्यावर घडतं त्यालाच कळतं म्हणतात ना, तशी गोष्ट आहे. तर प्रत्येकाला मी या प्रश्नाचं उत्तर तर नाही देऊ शकत. बाकीच्यांना सपोर्ट करू वाटते त्यांनी करा, कोणाला बळजबरी बी नाही करू शकत, सपोर्ट करायच म्हणून. जे काही आहे माझं सोशल मीडियावरून जेवढी इन्कम येते त्याच्यामध्ये जसं भागते तसं भागते. बाकी काही लोक असे आहेत कॉन्टॅक्टमध्ये, कधीमध्ये त्यांना हेल्प करू वाटली तर करतात बिचारे. ठीक आहे, अशा पद्धतीने चालतंय माझं. तर चालू द्या, जसं व्हायचं तसं होईल माझं. पण मी एवढी रिक्स नाही घेऊ शकत. इज्जतीपेक्षा जास्त काहीच नाही आहे. बाहेर जा आणि कसे लोक राहतात आणि शेवटी तुम्हाला तर माहिती काय घडतं इकडं आहे ना. तर चला मग. तर फ्रेंड्स, नंतर इकडं टमाटर टाकून मस्त सगळे मसाले टाकून मस्त परतवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी करत आहे वांग्याची भाजी. तर मला भरपूर जण म्हणजे जे लोक रेसिपी बघतात ते सांगतात काही ना काही त्यांच्या रिप्लायमध्ये. तर मला 1-2 ताई म्हणल्या होत्या की भाजीला आहे ना गरम पाणी टाकत जा, एका साईडला पाणी ठेवून देत जा आणि थंड पाणी कोणत्याच भाजीला टाकू नको, गरम पाणी टाकून बघ आणि मग भाजीची चव बघ. तर खरंच सांगते तुम्हाला, गरम पाणी टाकलं होतं मी भाजीमध्ये, एवढी टेस्टी झाली होती ना, ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर खूप जण म्हणतात, त्यामुळे मी म्हणलं चला ट्राय करून बघावं. तर फायनली वांगे टाकून दिले, कोथिंबीर टाकून दिलं आणि अशा पद्धतीने तयार आहे आपली वांग्याची भाजी. तर मी लगेच पाणी टाकत असते, तर असं नाही केलं. मग एक लक्षात आलं, म्हणलं अरे मला अशी कमेंट आली होती, मग ट्राय करून बघावं. मग मी ते झाकून दिलं. त्यानंतर तिकडं दुसऱ्या साईडला मी पाणी ठेवला, पाणी गरम केला आणि ह्या रात्रीच्या चपात्या, मी रात्री चपात्या पण टाकल्या होत्या, रात्रीची खीर पण आहे. म्हणलं मयंकला पुऱ्या आवडतात, नाही आवडत तरी पण त्याने पुऱ्या खाल्ल्या, पण चपात्या रात्रीच्या राहिल्या होत्या. तर अशा पद्धतीने मी इकडं आता थोड्या वेळ पाणी ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर मीठ टाकायचं बाकी आहे आणि ते शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्याने भाजी घट्ट होत असते. मला हे बघा, याच्यामध्ये पाणी घेतलं होतं मी तांब्यामध्ये, पण ते पाणी नाही टाकलं, ते साईडला काढून ठेवलं आणि गरम पाणी ठेवलं आहे मी एका साईडला, तेच पाणी भाजीमध्ये वतणार आहे. तर इकडं दूध तापवायला ठेवायचं होतं. त्यानंतर हे पाणी तापलेलं आहे. आता हे पाणी आपण टाकणार आहे वांग्याच्या भाजीला. तर खरंच छान झाली होती भाजी आणि अशा पद्धतीने करून बघा जे कोणी असं करत नसतील त्यांनी. तर फायनली वांग्याची भाजी रेडी आहे आपली. म्हणलं लगेच चपात्या वगैरे करून घ्यावं. तर मला आहे ना, ज्या लोकांना काही कळत नाही त्यांनी ज्ञान देऊ नका, कारण मी दुनियाभराचे अनुभव घेऊन बसली आहे बरं का. तर फायनली इकडे चपात्या वगैरे झाल्या होत्या, त्यानंतर भाजी पण झालेली आहे आणि दूध पण तापवून ठेवलेलं आहे. माझा एवढा स्वयंपाक झाला, सगळं झालं, पण मयंक काय अजून उठायचं नाव घेत नाही आणि म्हणे काय मी सकाळी तुझ्या अगोदर उठीन, तू उठ नाही तर नको उठू. आणि बिचारा अजून झोपलाच आहे बघा. 9:45 वाजता शिकतं माझा स्वयंपाक आवरला. झाडून पुसून घेतलं. आता तुमचा एक गैरसमज दूर करून देते. भरपूर जणांना असं वाटते, कमेंट बघितलेत मी, की दाजी म्हणजे कोण, तेच पत्रकार साहेब का? नाही, माझ्या दाजी वेगळे आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जेवढेही नाते माझे सोशल मीडियावर आणले, ते मानलेले असू दे, रक्ताचे असू दे, कोणी असू दे, प्रत्येक नातं माझं सोशल मीडियावर आलेलं तुटलं आहे. हे मी दरवेळेस अनुभव घेतला आहे. त्यामुळं बाकी कोणाचा मला सपोर्ट आहे, कोण दाजी आहेत, काय आहेत, हे सगळ्या गोष्टी मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत. फक्त आहेत, कोणीतरी आहे सपोर्टला, एवढंच लक्षात घ्या. बाकी तुमचा गैरसमज होतो की दाजी मी माझ्या दाजीला म्हणते, ना की त्या व्यक्तीला. ठीक आहे. तर चला, तुम्हाला वाटत असेल आजपासूनच झोमॅटोच्या कामाला जाणार आहे का, तर नाही, हा पण गैरसमज करून घेऊ नका. बरेच गैरसमज होतात माझ्या व्हिडिओमधून. तर मी आजपासून नाही जाणार. मी हळूहळू लवकर उठायची, लवकर कामं आवरायची सवय लावते आणि मग जेव्हा मला असं माझं एकदम रुटीन बसला त्या दिवशी मग मी बघेल. आणि हो, ते पण जाऊन बघील कामाला परवडतं का नाही, कारण त्याच्यामध्ये आपला पेट्रोल जातो. पेट्रोल आपल्या पैशाने घालावं लागतं. परवडतं का नाही ते बघणार. जर परवडलं मला 12 ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत, तर मग 400-500 रुपये जरी निघले ना, तर मग मी जाणार.
आणि नाहीच परवडलं, जर आपलं सगळं पेट्रोल जात असलं आणि इन्कम काहीच नसलं, म्हणजे इन्कम 200-150 रुपयासाठी मी जाऊ नाही शकत, बरोबर ना. कारण एका पार्सलचे 10, 20, 15 असे पैसे असतात, लईच लई फायनली 25-30 रुपये, त्याच्यावर नसते. तर कारण लेडीजला जवळजवळच्या ऑर्डर असतात ना, लांबची ऑर्डर असल्यावर मग 100 रुपये पडतात. तर एवढ्या लांबची ऑर्डर तर नाही घेऊ शकत. समजा इथून जर शिवाजीनगर, शनिवारवाडा एवढ्या लांबच्या जर ऑर्डर आल्या तर मी तर नाही जाऊ शकत बाबा, ठीक आहे. तर त्यामुळं आजपासून नाही जाणार आहे मी कामाला. बघू 2-3 दिवस अजून एकदम रुटीन लागला माझं, लवकर उठायचं, कामं आवरायचं, तर मग मी जाईल, ठीक आहे. तर चला मग आता आवरलेलं आहे, आता हे भांडे आवरते आणि झालं. मग मयंक उठला की त्याचं आवरून त्याला शाळेत पाठवलं की आता कपडे धुवून मग मयंक गेल्यावर कपडे धुवून घ्यायचे, कारण मग त्याचे आंघोळीचे कपडे पडतात. तर चला करा कंटिन्यू. लहरों से डरकर नाका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शाबाश करिश्मा, मी करू शकते. तर चला माझं सगळं आवरलेलं आहे बघा. हे बघा भांडे घासून ठेवले आहे सगळे, आणि इकडं मयंकला आंघोळीला पाणी ठेवलं आहे, झाडून पुसून झालं. त्यानंतर माझे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात मी, इकडं कपडे वाळत घातलेले. त्यानंतर हे मयंक शेट अजून उठले नाहीत बघा, लपून झोपले आहेत का आपण बघू. हां मयंक, हो चालत नाही जाय का मा, उठ ना, चोपते आय, चोपते माय, उठ ना बाई. बघितलं का, माझं एवढं आवरलं तरी उठायचं नाव नाही अजून. आता काही नाही, याचे आंघोळ घालून धुणं धुवायचं झाले, मग दिवसभर फ्री आहे. मग या फ्री टायमाचा काही ना काही उपयोग करायला पाहिजे नाही का. आता काहीच काम नाही मला, फक्त याचे आंघोळ घालून कपडे धुवायचे, झालं. मग तर लवकर आवरलं माझं. असं जर लवकर आवरलं ना रोज, मग तर 100% मग मी कामाला जाईन ना. कोण्या नालायकाच्या भरोश्यावर बसण्यापेक्षा बरं आहे स्वतः कमवायचं आणि स्वतः खायचं नाही का. तर चला मग करा कंटिन्यू. आता उठवते याला बळजबरी, याचा आवरते, टिफिन पॅक करते, मग निघायचं. हे असं कसं झालं बाई, हिटर लहरों से डरकर नाका, आई शपथ. चला भेटू थोड्या वेळाने. माझं सगळं आवरलं आणि हा मयंक आता उठला बघा. किती वाजले बघा बरं, किती वाजले, 11 वाजले तरी उठायचं नाव घेत नाही. आणि आधी आंघोळ असते का आधी ब्रश असतं? आधी आंघोळ करायची असती मग ब्रश करते, उलटे कामं करतो का? असं सरळ आहे का? उठतो का पहिले ब्रश करायचं असतं, मग आंघोळ करायची असती, मग चहा पाणी करायचं असतं? काय नाही, पहिले चहा पाणी करायचं, मग आंघोळ करायची, ब्रश करायचं. वा रे वा, कोणत्या शाळेत शिकतो? मराठी. फटके देऊ मराठी शाळेत शिकतो. फटके देऊ खट्टारड्या. इंग्लिश. हे बघा मित्रांनो, हे धागा बांधलाय मयंकला स्वामींचा, श्री स्वामी समर्थ जप करून. मला पण बांधायचंय. 2 मिनिट थांब. चल आवर, होय आंघोळीला बुरशेल्या होतो का? चल लवकर, उशीर झालाय, आवर. हा टिफिन पॅक करून ठेवला मी मयंकचा, बॅग पॅक झाली तरी हा उठायचं काम नाव. हा मग बॅग पॅक कर ना. उठ, चल उठ. एक कॉमेडी कर बरं, लय कॉमेडी करतो तू. सगळे म्हणतात लयच कॉमेडी करतो हा. अरे ते दात यायला लागला रे, एवढे मोठे मोठे दात मयंकचे. चल उठ. छोटे माझे दात तुझे लय मोठे. हाव रे, बरं आहे, बोचरे तर नाही ना आपण दोघं, दात तर आहेत ना. चला मग निघा, उठा, आंघोळी लावा. काय माझे सगळे दात कसं काय पडायला लागले? आता तू म्हातारा व्हायला लागला म्हणून ते दात पडायला लागले. तू म्हातारा झाला म्हणून बोचरा झाला रे. अरे रे रे रे. चला उठा उठा उठा, उठ, होय आंघोळीला वेचल, मी लगेच पाणी टाकते. उठ. मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, आंखों में बसाया तुम्हें, नींदों से चुराया तुम्हें, तुम जो आए जिंदगी में जिंदगी खत्म हो गई. तर मित्रांनो, खूप जणांना असं वाटते लग्न 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 हा विषय घेते, तर तुमच्या माहितीसाठी सांगते, वैताग देऊ नका. मला आधीच वैतागलेली आहे मी, उघड डोक्याला ताण काही देऊ नका. जो विषय असतो, माझं रिअल लाईफचं चॅनल आहे, माझं डेली रुटीनचं चॅनल आहे. जी गोष्ट घडली तर ती घडलीच म्हणणार, जी गोष्ट बिघडली तर ती बिघडलीच म्हणणार. आता त्यासाठी मी काहीच करू शकत नाही. हे कोणतंही स्क्रिप्टेड नाही आहे, काही नाही आहे. माझं आहे ना 2दा-3दा लग्न मोडलेलं आहे. म्हणजे
रिश्ते येतात आणि मग ते खोटे बोलतात. मग ते खोटे बोलले की माझं डोकं सणकतं आणि मग मी कॅन्सल करते. आता त्यात माझी चुकी आहे का सांगा बरोबर. बघा ना तुम्ही गप व्हिडिओ बघा ना, जे जसं चालतंय तसं बघा ना यार. कशाला उघड डोक्याला ताण देता नाही का. लग्न 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 मला हाऊस नाही आहे तोच विषय घ्यायची. ठीक आहे, इथून पुढं नाही घेणार. ओके, इथून पुढं तुम्हाला काम दाखवणार, इथून पुढं डेली रुटीन दाखवणार, इथून पुढं लोकांशी भांडणार, पण लग्न हा विषय नाही घेणार. ठीक आहे, चला मग. तर फ्रेंड्स, नंतर मी मयंकची आंघोळ घालून दिली आणि त्याची तयारी करून दिली. त्याला म्हणलं बॅग पॅक कर बाबा, आणि त्यालाही इकडं दूध, बोर्नव्हिटा, बिस्किट खायला दिलं. त्याला म्हणलं खाऊन घे आणि मग आपल्याला शाळेत जायचंय. तर आज अशा पद्धतीने लवकर माझे काम आवरलेले आहेत. तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर मयंकची आंघोळ वगैरे तयारी वगैरे आवरून दिली. एकदा त्याच्या शाळेचं आवरलं की मग टेन्शन नसतं. मग थोडासा वेळ होता माझ्याकडे. मग मी पटकन काय म्हणलं, नंतर बी धुवायचे, आता बी धुवायचे. तर कपडे धुवून घेतले. अगोदरच कपडे धुवून घेतले. त्यानंतर गाणे लावले मस्त जोरजोरात. गाणे म्हणता म्हणता आपलं इकडं जेवण पण करून घेतलं. मयंक अभ्यास दाखवत होता. बघ मी हे अभ्यास केलं, ते अभ्यास केलं, यूट्यूब फॅमिलीला दाखव. तर मयंकला व्हेरी गुड कमेंट करत जा बरं का मित्रांनो. तर या जेवण करायला मी केलेली वांग्याची भाजी आणि सोबतच आहे चपाती. तर रात्रीच्या ज्या चपात्या होत्या त्या तर मयंकने खाल्ल्या नाही, तर आता तेच मलाच खावं. काली नागिन के जैसी जुल्फे मेरी काली काली, सागर को मोती और सूरज को मैं देती हूँ लाली. चला, अजून जुल्फे बिल्फे काही इचरून नाही झाले. जुल्फे इचरायचे ना मग निघायचं पोराला शाळेत सोडायला. तोपर्यंत मी जेवण करते. अगोदर त्याचा चालू आहे अभ्यास. तर चला मग या जेवण करायला. जेवण केल्यावर मयंकला शाळेत सोडून येते. मग झालं, माझे काहीच कामं नाहीये. मग बघू आज काहीतरी डोकं लावू. खाली दिमाग शैतान का घर होता है म्हणतात, पण आपण शैतान का घर नाही, सदुपयोग काय दुरुपयोग नाही, सदुपयोग करणार आहे आपण टायमिंगचा. तर टायमिंग खूप वाचवलेला आहे कामाचा. दिवसभर फ्री आहे, तर त्या फ्री टाईममध्ये काहीतरी चांगलं करायला पाहिजे नाही का. तर चला मग आता जेवण करते, मग निघते. उशीर झालाय आता. फक्त 15 मिनिटं राहिले. 15 मिनिटात जेवण करायचं, 15 मिनिटात आवरायचं, 15 मिनिटात सोडून यायचं. म्हणजे 15 मिनिटात सगळं करायचं. चला मग. आवरलं माझं जेवण वगैरे आणि चालली आता मी मयंकला शाळेत सोडायला. तर मयंक म्हणतो मला पाडण्यात टाक, माझं दुसरं नाव ठेव. काय करावं आता सांगा. ठेवा तुम्ही नाव ठेवा. मयंकचं दुसरं नाव ठेवायचं आहे, कारण त्याला शाळेमध्ये ओळखतात सगळे, व्हिडिओ पाहतात म्हणे माझे. लय भारी नाव ठेवायचंय, लय भारी नाव. कमेंट करा आता याला पाडण्यात टाकायचंय. हां, इथं मित्र राहतो तसं नाव ठेवायचं आहे भारी. तर भारी नाव सुचवा आम्हाला कमेंटमध्ये. आणि मयंकचं दुसरं नाव ठेवायचं आहे. घरी त्याला मयंक 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 म्हणलं की बोर होतंय. दुसरं नाव ठेवायचंय त्याचा, आणि मग त्याला तेच म्हणत जाऊ, बिट्टू 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 असं. हां, मग हा चांगलं नाव तुम्ही सजेस्ट करा. तोपर्यंत शाळेत सोडून येते मी याला. चल रे. तर आली मयंकला शाळेत सोडून. लोक काही सुखाने जगू देत नाहीत वाटतं मला. लोकांना माझ्यातून उत्तर ऐकायला लई आवडतं वाटतं. तर मयंकला सोडून आली, थोडा वेळ आराम केला आणि मग एक स्क्रीनशॉट आला मला. मी तर कोणाचे व्हिडिओ बघत नाही, नका पाठवू मला स्क्रीनशॉट, खरं सांगते. कारण हे लोक एवढे माझ्या जीवावर बेतलेले आहेत, यांचीच नजर लागते वाटतं. कुठं बी चांगलं व्हायला लागलं की यांचीच नजर लागते. कारण यांना आहे ना माझं चांगलं व्हावं असं कधी वाटतच नाही. तर एका बाईचा स्क्रीनशॉट पाठवला की मी गहू घ्यायला पैसे मागितले पुढच्या व्यक्तीला, त्यांनी दिले नाही म्हणून मी लग्न मोडलं. बाई, शब्द नाहीत माझ्याकडे आता, अजिबात शब्द नाहीत बोलायला बरं का. लाजा कशा वाटत नाही अशी, जनाची नाही तर मनाची तरी कशी काय वाटत नाही. आपण काय बोलतोय म्हणजे काहीतरी उगं बोलायचं म्हणून बोलायचं का. थोबाडं दाखवू शकत नाही, ब्लँक लाईव्ह असती आणि तुमची लायकीसुद्धा नाही, तोंड दाखवायची ना उगंच बुकायचं फक्त. बाई माझं मी पाहून घेईन ना कसं करायचं काय करायचं. तुला काय घेणं देणं पडलंय बाबा. तू घरी येऊन पोचतेस का माझ्या घरी आणून तू पैसा टाकतेस का तू माझं घर चालवते. मी काम करू नको करू तो सर्वस्वी माझा प्रश्न आहे. ठीक आहे, तुला तर काय माझ्या घरामध्ये आणून टाक म्हणली नाही. या बावडर बायांना ना उत्तर देता देता जिंदगी जाणार आहे असं वाटतं. कारण यांना आहे ना रोस्टिंगच्या नावावर एवढा खेळ वाटतो की दरवेळेस एकाच व्यक्तीवर बोलत राहायचं. कोणाचे व्ह्यू वाढले की त्याच्या मागं लागायचं. झालं, दुसरं काही कामधंदा नाही आहे का तुम्हाला. स्वतःचं काहीतरी दाखवा ना. स्वतः काय कांड केलेत आयुष्यामध्ये ते दाखवा ना. लहानाचे मोठे कसे झाले, काय काय कांड केलेत ते सगळं दाखवा. आता काय चाललेलं आहे ते दाखवा. त्याला पण हिंमत लागते. ते कोणाचे काम नाही. दुसऱ्याला नावं ठेवणं लय सोपं आहे रे, लय सोपं आहे. असं नुसतं उचलली जीभ लावली ताडूला आणि काहीतरी बडबड करायचं भुकायचं झालं नाही का. तर या लोकांचं टेन्शन घेण्यासाठी मला एवढं रिकामपर नाही आहे. आणि प्लीज ताई, तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात त्यामुळे मी जास्त काही नाही बोलणार, पण एवढंच बोलू शकते की प्लीज असल्या फालतू लोकांचे व्हिडिओ मला नका पाठवू. माझं जे चाललेलं आहे ते रियालिटी दाखवण्याची ताकद तरी आहे माझ्याकडं, पण हे लोक कुठे यांची रियालिटी दाखवतात हा हे विचार करा. तर माझं लग्न मोडू दे. तुम्हाला सांगते
एका मुलाने म्हणजे मी एक शर्त ठेवली होती की माझ्या नावावर काहीतरी सिक्युरिटी टाकल तरच लग्न करणार. ते एका मुलाने ते सिक्युरिटी नाही टाकली म्हणून मी ते लग्नाला नकार दिला. त्यानंतर दुसरं काय झालं, हां, ते पुढचा व्यक्ती ताईसोबत बोलायला तयार नव्हता आणि त्यांनी काय सांगितलं होतं, तुझ्या मुलाला म्हणजे मयंकला, माझ्या मुलाला लपवायचं त्याच्या आईवडिलांपासून 2 वर्ष, त्यामुळे ते एक कॅन्सल केलं. ते तर आहेच, आणि ताईसोबत पण नाही बोलायचं हे सांगितलं होतं त्यांनी, त्यामुळे ते दुसरं कॅन्सल केलं. आणि तिसरं आता हे की गव्हाला पैसे दिले नाही म्हणून. बाई, विषय वेगळा आहे. काही काही पर्सनल गोष्टी सांगायच्या नसतात माय. समजणे वाले को इशारा कापी. बाकी या बिंडोक बायांना उत्तर देण्यात काही सुद्धा इंटरेस्ट नाही. ठीक आहे, तर चला मग आता मी आली. मयंकला सोडून काहीच कामं नाही आहेत आता, फक्त एवढीशे भांडे घासून काढायचे आणि मग आता काहीतरी बघते आता पुढं काय करायचं काय नाही. सगळे माझ्या मागं लागलेत बाई. काम नाही करत तरी आलिशान. बाई, हा आलिशान घर माझं नाही आहे बरं का. याचा भाडं भरावं लागतंय मला. 5,000 रुपये भाडं आहे. कसं तुमचं डोकं काम नाही करत बाबा. आणि राहिली गोष्ट, आजकाल आहे ना रस्त्यावरचा भिकारी बी उपाशी राहत नाही. तर तुम्ही माझं कुठं घेऊन बसले, आणि मी एकटी आहे. मी जशा पद्धतीने कमवल ते माझा प्रश्न आहे ना बाई. कोणाला येड्यात काढू दे, कोणाचे पैसे लुटू दे. तू बी लूट 2-4 लाख रुपये कोणाचे असे. तू का माझी सासू आहेस का? मी कशा पद्धतीने पैसे कमवते, कोणाकडून लुबाडते, लुटते, काय करते, काय 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 दुनिया भरायचं बोलत राहता. ज्यांना दया येते ते करतात सपोर्ट, करतात हेल्प. आतापर्यंत मला आहे ना भरपूर जणांनी मदत केलेली आहे बरं का. त्यांना वाटतं जाऊ दे, त्यांना काहीतरी माणुसकी आहे त्यांच्यामध्ये. त्यांना वाटतं की कशी एकटी बाई सगळं काही हँडल करेल. तुम्हाला आहे ना एकट्या बाईकडून सगळ्या अपेक्षा आहेत. एकट्या बाईनी घर काय बांधायचं, बंगला काय बांधायचा, गाडी काय घ्यायची, जागा काय घ्यायची, 4 व्हीलर असावी त्या बाईकडं, पोरांचं शिक्षण काय चांगलं करायचं, चांगला थाटात राहायचं. एवढा फालतूपणा केला असता ना बाई तर नक्कीच राहिलं असतं सगळं. पण तेवढा फालतूपणा मला जमला नाही. ठीक आहे, एकतरी असा पुरावा दाखवून द्यावा माझा फालतूपणा केल्याचा. अशी येऊन तोंडावर चापट मारेन ना की इकडचं तोंड तिकडं होईल, कळलं ना. त्यामुळे जरा लायकीतच राहून बोलायचं. सर्वात फालतू बाई आहे ही, आहे ना. हिच्या कानपट्टीत वाजवायला लागतंय. ती कोण आहे ना, दडभद्री. तिने टाकलाय गावासाठी लग्न मोडला. तुझ्या आईला तुझ्या समोर ये ग तू. तुला सांगते तुझ्या गांडीवर लात मारते, उबडी तिपडीच पाडते तिकडं. तुझ्या लग्नाचं बघ झालं का नाही. झालं असेल तर नवरा कुठं तोंड मारतो ते बी बघ जरा. हलकड बाई, बावडट बाया येऊन जाऊन माझ्याच मागं लागते. यांना उत्तर देऊ पार थकली बाई मी. चला काहीतरी काम करायचं आपलं. यांना काय रिकाम टेकडे, याला नाव ठेव त्याला नाव ठेव, काम ना धंदा हरी गोविंदा. बाई, आता दुसरा स्क्रीनशॉट. काय करावं या बायांचं. ती कोण संगीता हेंडगे आहे ना, त्या म्हातारीला आता अशाच भाषेत बोलावं लागते. म्हाताऱ्या बायकांना बी लय आग आहे. घरात खायचं आणि दुसऱ्याच्या व्हिडिओला जाऊन कमेंट करायचे, अगं म्हातारे माड जप कर, असं देवधर्म कर जरा, देव कर. देव करायच्या वयामध्ये याला त्याला नावर ठेवत फिरती ना, लय बेकार तुला येणार आहे बघ. तर ती बाई हेंडगे, तिला ब्लॉक केलं तर मी. तिलाही स्वतःला सुशिक्षित समजते. मी लय हे आहे, मी लय ते. तिला आहे ना, ती आधी माझ्या जुन्या चॅनलवर यायची, तिला ब्लॉक केलं. त्याच्यानंतर हे नवीन चॅनल काढलं, त्याच्यावर बी काहीतरी येऊन कमेंट करायची, तेव्हा बी तिला ब्लॉक केलं. आता ही इकडं नाही करू शकत म्हणून तिकडं जाऊन खाती बघा. तर तिकडं काहीतरी कमेंट केली की तिच्या अपेक्षा अनपेक्षित आहेत, असा मला स्क्रीनशॉट आला बरं का. तर एक काम कर ना म्हातारे, तुला लय जोर आला असेल ना तर तू बी आहे ना असं कोणत्या तरी पुरुषासोबत गुलुगुलू करत बस फुकटमध्येच. हां, त्यांच्याकडून काही अपेक्षाच करू नको. गुलुगुलू करत बस असं फुकटमध्ये. तुला तेवढेच काम आहेत वाटतं तुला. आता काय बाई, ही म्हातारी बाई आहे म्हणून मीला काही बोलत नाही. हे असले डोक्यावर बसतात यांना बोलत नाही म्हणून. आता मला सांगा, पुढचा व्यक्ती काय करू शकतो काय नाही करू शकत, मग त्याची परीक्षा नाही घेतली पाहिजे का? आणि जर पुढचा व्यक्ती एवढीशी गोष्ट आपल्याला हेल्प करू शकत नाही, जो लग्नाची मागणी घालतो, लग्नाच्या मागण्या घातल्यानंतर फार बायको समजतो आणि त्या पद्धतीने बोलतो, आणि मग पुढच्या व्यक्तीकडून आपण अपेक्षा केली तर आपण चुकीचे. वा रे दुनिया, लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? लाजा अशा काय सगळी इकून खाल्ली आहे तुम्ही लोकांनी. उठायचं सुटायचं आणि कोणालाही कमेंट करायचं. जरा देव करा तिकडं, माडबीड करा जरा, ते तरी पुण्य लाभतील. एखाद्याचा जीव खाऊ नका उगच. लाज ना लज्जा. लय हलकडबाई आहे. त्या बाईला मी आहे ना ब्लॉक केलं होतं, आता ती तिकडं जाऊन कमेंट करायला लागली वाटतं. संगीताबाई, लय तुला मावशी लय तुला मान दिलं. इथं बसते इथं लोक. आपण यांना लय मानपान दिलं ना, लय मावशी काकू आजी केलं ना, इथं बसतात. म्हाताऱ्या बायांनी बी लाजा सोडल्यात. अवघड आहे रे बाबा, अवघड आहे. काय करावं, कोणाकोणाला उत्तर द्यावा. चालू द्या भुका माझ्या नावाने, अजून भुका. जेवढं भुकायचं आहे तेवढं भुका. त्याशिवाय दुसरे कामच नाहीत तुम्हाला. भुकू शकता, दुसरं काहीच करू शकत नाही तुम्ही माझं, काहीच नाही. एक डोक्याला ताण आहे बाबा. आता ही जियाबाई मला म्हणते
मोठा बोर्ड लाव आणि माझ्या कमेंटचा मोठा व्हिडिओ बनव आणि बिनडोक्याचे म्हणे बाई. आणि तू तुझं काय बोलते तुला तरी कळते का म्हणे. बरं मला कळू दे नाही तर नको कळू दे, पण तुला कळलं वाटतं म्हणून तुझी परत कमेंट आली. एवढी कशी अशी म्हणजे एकदमच जनाची नाही तर मनाची वाटत नाही का. एवढं बोलून सुद्धा परत कमेंट करायला लय जिगर लागतो बरं का. मानलं तुला जिगर आहे तुझ्याकडं, पण तुला आहे ना किंमत नाही आहे, इज्जत नाही आहे, म्हणून तू परत इकडं आली कमेंट करायला. एवढं उत्तर देऊनही तू कमेंट करायला आली. आई ग बायांनी लाजच सोडल्या वाटतं. बरं मी काय म्हणते जिया, ऐक ना, मला भेटू दे नाही तर नको भेटू दे, माझं लग्न होऊ दे नाही तर नको होऊ दे, पण तू आहे ना अजून 2-4 करून घे नाही तर 10 करून घे बाई. माझं मी बघल ना काय करायचं. तर तुला काय करायचंय बाई. मोक्कार बायांना रिकामचोटपणा, यायचं नाही तर कमेंट करायचं, खायचं यायचं कमेंट करायच्या. घरातले कामधंदे करा ना. असा व्हिडिओ लावून द्यायचा साईडला, कामधंदे करता करता आहे ना व्हिडिओ बघायचं. कमेंट करायची काही गरज नाही ना म्हणते मी. आणि कमेंट करायचीच असेल ना तर जरा चांगली करत जा, कारण वाईट तर सगळेच बोलतात. कधीतरी आपण कोणाला चांगलं बोलून बघायचं नाही का. जसं आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो, वाईट बोलतो ना, तसं आपल्यालाही कोणीतरी बोलत असतो, हे पण लक्षात ठेव. ठीक आहे. मला काही कळत नाही मी काय बोलते, पण तुला कळलंय म्हणून तू इथं कमेंट करायला परत आली. काय बोलावा. चला आता व्हिडिओ पडणार 1 वाजता, अजून 1 नाही वाजला. व्हिडिओ 1 वाजता पडणार, मग मी 2 वाजता लाईव्हला येणार आज दुपारी, कारण तसं काही काम नाही आहे. मग म्हटलं चला तिच्याकडं बघावं जरा. थोबाड तोंडी उठली सुटली माझ्याकडंच हे करत राहते, तर तिच्याबद्दल बोलावं म्हटलं थोडंसं लाईव्हला नाही का. तर येणार आहे मी 2 वाजता लाईव्हला. बाकी हा व्हिडिओ तर तुम्हाला लाईव्ह झाल्यावर उद्या बघायला भेटेल, कारण आज दिवसभरचा व्हिडिओ शूट करून ठेवते, दुसऱ्या दिवशी पोस्ट करते. तर चला येते लाईव्हला, मग बोलू तिकडे. आज लवकर कामं आवरले होते, त्यामुळे म्हणलं काहीतरी नवीन करावं, काहीतरी वेगळं, काहीतरी इन्व्हेस्ट करावं कुठंतरी टायमिंग. तर आवरलं आणि रील बनवावं म्हणलं. पण एक गोष्ट माझ्या डोक्यातून जात नाही आहे. जोपर्यंत मला कोणीतरी काही बोललं समजा आणि त्यांना उत्तर देत नाही ना, तोपर्यंत मला शांतीच भेटत नाही. तर आता मी लाईव्ह येणार आहे आणि ते विषय घेणार आहे मी SP चा. तिला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे तिने ते सांगावं. ती काय माझी शेजारी पाजारी आहे का, माझे नातलग आहे का, दुश्मन आहे का, कोण आहे तिने ते सांगावं. कारण तिचं ना माझं काही संबंध नाही, मी तिला ओळखत नाही ना, ती शेजारची आहे ना, माझी मैत्रीण आहे ना, कोणी दुश्मन आहे. तरी सुद्धा काय ती दरवेळेस येऊन माझ्यावरच बोलते. मला काही कळत नाही तिचं. आता बघते तिची लाईव्हला येऊन उकलपट्टी काढते चांगली. बघू तरी तिच्यात हिंमत असं नाही येईल माझ्या लाईव्हला. तिचाच टायटल देते मी, थांबा जरा. तर बाई बावळड बाई ये तिकडं आणि मला उत्तर दे. तुझ्यात दम असेल ना, कशामुळे माझ्यावर व्हिडिओ बनवते, काय संबंध तुझा माझा ते सांग मला तिकडं जरा, मेंटल कुठली. तर चला मग मित्रांनो, काय आता तेवढेच काम आहेत आम्हाला. काय म्हणते, खाली दिमाग शैतान का घर होत आहे म्हणतात ना, तसे हे लोक रिकामचोट राहतात, असं काहीतरी छापतात. मग आमचंही काम आज लवकर आवरले, मग आमचंही खाली दिमाग शैतान का घर झाला. मग आता आम्ही हिला शिव्या देऊ. चला मग. तर मित्रांनो लाईव्हला आली मगाशी, त्यानंतर लाईव्ह झाली आणि मग थोड्या वेळ बसली अशीच विचार करत. तर मग विचार करता करता मला आहे ना रडायला आलं खूप अचानक, खूपच लय रडायला आलं. पण तुम्हाला सांगू नाही शकली. असू द्या, काही काही गोष्टी अशा असतात मनातल्या, काही काही गोष्टी आठवून रडायला येतं. मग मी काही व्हिडिओ नाही शूट केला. हा एक छोटासा व्हिडिओ शूट केला इंस्टासाठी, कारण जी आपली रियालिटी आहे आणि जे काही आनंद असो दुःख असो सगळं शेअर करायचं. तर केला एक मग छोटासा व्हिडिओ शूट केला, शेअर इंस्टाला. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ते तुम्हाला. तर मला काही प्रश्न पडले मनात, ते प्रश्न मी लिहिलेले आहेत त्याच्यावर. तर असू द्या, चला आता असंच बसली होती, काहीतरी बसल्या बसल्या ते म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होत आहे. तर मग विचार करून करून रडली. काय केलं मग, स्वतःला त्रास करून घेतलं. खाली दिमाग शैतान का घर होत आहे, आणि शैतान त्रासच देते नाही का. तर चला आता ना, गाडीचा मेसेज आला होता. गाडी सर्व्हिसिंग करून 3 महिने झालेले आहेत. तर गाडी सर्व्हिसिंगला न्यायची आहे. तर बघते जाऊन, कधी टाईम भेटेल तेव्हा जाऊन येते. लई डोकं दुखून राहिलं बाबा, रडल्याने लई डोकं दुखतं. आता झालं आहे टायमिंग, 5 वाजलेत. मयंकला आणायचा जाते, त्याला घेऊन येते, नंतर चहा करते, कारण लईच डोकं दुखतं आहे. मी संध्याकाळची शक्यतो चहा पित नाही, पण आता डोकं दुखते. तर डोकं दुखण्याला एकच औषध आहे म्हणते, चहा. चहा प्यायला की बरं वाटतं. हा, मला एक गोष्ट विचारायची होती, आता लक्षात आली. तर मी आहे ना एक गुरुवारी स्वामींच्या केंद्रात गेली होती, व्हिडिओ पण टाकला होता, तुम्हाला आठवत असेल. तर तिथं ना एक महाराज बसते, तुम्हाला सांगते. तर असा एक फॉर्म असतो बघा, हा जो फॉर्म आहे ना, हा असा एक फॉर्म असतो, स्वामींच्या केंद्रात भेटतो. तर हा म्हणजे आपल्याला जर काही प्रॉब्लेम असल्या, अडीअडचणी असल्या, तर ते त्यांना सांगावं लागते, मग ते स्वामींची सेवा देतात. तर मी तर म्हणजे भरपूर दिवस झाले स्वामींचे ते हे असतं ना
3 अध्याय 11 माळी वगैरे आणि ते सगळं उपवास सगळं बंद करून टाकलं होतं. उपवास तर आता मी चालू केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपला प्रश्न लिहायचा असतो, मग ते त्याच्यावर सोल्युशन म्हणून आपल्याला सेवा देतात. तर मला पण दिली होती, मी केली नाही अजून चालू. पण एक गोष्ट विचारायची होती मला, कारण माझी यूट्यूब फॅमिली मला चांगलं सुचवेल, मला चांगलं माहिती आहे. तर काही लोक काय म्हणते, काय पैसे कमवण्यासाठी बसलेले असतात ते लोक वगैरे, म्हणजे त्या बाबाबद्दल नाही बरं का, बाहेर जे असतात म्हणजे देवाच्या वस्तू वगैरे भेटतात त्यांच्याकडे, तर ते पैसा कमवण्यासाठी बसलेले असतात असे म्हणतात. काही लोक म्हणतात नाही ते गरजेचं पण आहे. तर मला त्यांनी सांगितलं होतं की कुठं बाई, गुजरातला जाऊन मातृगया, हे पाहिजे इथं लिहिलंय, तर गुजरातला जाऊन मातृगया करून या, त्यानंतर पितृदोष तिकडं नाशिकला जाऊन उतरायचे, म्हणजे दोष आहेत मला लागलेले, सासरकडचे बी माहेरकडचे बी, असं म्हणत होते ते. त्यानंतर त्यांनी वास्तू उपाय घ्यायला सांगितलेत मला, जे की 1,500-2 हजाराचे म्हणजे त्यांच्याकडे भेटतील असं त्यांनी सांगितलं. तर मग मी एका जणाला शेअर केलं, तर ते म्हणले की हे पैसे कमवायचे धंदे आहेत, असं काही नसतं, असं असतं तसं असतं. मग आता तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये, वास्तू उपाय घ्यायला सांगितले त्याच्यामध्ये काय काय असतं ते सांगा, आणि ते घेतल्या पाहिजे का, ते गरजेचं आहे का ते पण सांगा, कारण एवढे पैसे उगाच घालवायचे मला योग्य वाटत नाही. त्यानंतर त्यांनी मला सेवा दिलेली आहे, तर हे सगळं ते नाही सांगू शकत, जाऊ द्या, ते करीलच मी, चालू करायचं आहे मला. पण ते वास्तू उपाय घेतले पाहिजेत का असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. तर चला आता मला उशीर झाला आहे, मी निघते मयंकला घ्यायला, मयंकला घेऊन आल्यावर मग बोलू आपण, ठीक आहे. तर चला मग करा कंटिन्यू. प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला मी रिकामीच बसलेली आहे. तुम्ही प्रश्न करा आणि मी उत्तरं देते आता उत्तर. एक कमेंट बघितली, ती बाई म्हणते तू सिक्युरिटीच्या लायकीची आहे का, तू जर सिक्युरिटी टाकल्यानंतर तू जर तिथून निघून आली तर. तुम्हाला एक सांगू, नाण्याची एक बाजू बघू नका, दोन्ही बाजू बघा, दुसरी पण बघा. आता ती कशी, असं पण तर होऊ शकत होतं ना, मला जर फसवायचंच असेल कोणाला, मला जर खोटंच बोलायचं असेल, तर मी माझी रिॲलिटी मानून मी रिॲलिटी समोर मांडलीच नसती आणि कुठंतरी लग्न केलं असतं आणि तुम्हालाही सांगितलं असतं, म्हणजे यूट्यूबवर कुठंच दाखवलं नसतं, करून घेतलं असतं, सिक्युरिटी घेतली असती आणि नंतर निघून बी काय गेली असते, तुम्हाला काय माहिती पडलं असतं सोशल मीडियाला, नाही का. त्यामुळे जरा विचार करावा. माझं एकच म्हणणं आहे की ना मला कुठं फसवायचं ना मला कोणाला फसवायचं. त्यामुळे जे आहे ते माझी रिॲलिटी समोर मांडते, ज्याच्यामध्ये असेल ताकद तो येईल समोर, नाही तर जसं चाललं आहे तसं चाललं आहे माझं, ठीक आहे. प्रत्येकाच्या प्रश्नाची रिकामी बसलेली नाही उत्तरं द्यायला, त्यामुळे असले फालतू टाईमपासवाले प्रश्न मला अजिबात विचारू नका, ठीक आहे. आणि असले तर कमेंट करू नका, मी मजबूर होऊन उत्तर देते मग. कारण आता तू बाई अशी बोललीसच की सिक्युरिटीच्या लायकीची आहे का, सिक्युरिटी घेऊन जर निघून गेली तर. मला जर निघूनच जायचं असतं तर आतापर्यंत कवाच लग्न करून 2-3 लग्न केले असते आणि मग सिक्युरिटी घेऊन पडून गेली असती. कारण ज्यांना असं करायचं ना ते अशी आपली सत्यता जगासमोर मांडत नाही, सोशल मीडियावर राहत नाही, कळलं ना बावडत. तर मित्रांनो, बापरे, मयंकला घ्यायला गेली होती, नंतर घरी आली, परत त्याचे कपडे चेंज करून दिले हे बघा, आणि मग याला घेऊन गेली दळण आणायला. हे बघा गहू आणले, तर कपडे मस्त वाळले होते सकाळी धुतलेले, म्हणलं काढावं, पण मग थोडे वल्ले वाटले म्हणून म्हणलं जाऊ द्या. तर सगळे कपडे वल्ले झाले बाबा. मी बाहेर गहू घ्यायला गेली आणि एवढा पांढरा असला पाऊस आहे ना, बघा किती जोरात पाऊस आलेला आहे, लयच जोरात पाऊस आलाय. म्हणलं उघडतो का नाही उघडत. मग आम्ही निघालो तसेच, दळण झालं आमचं, निघालो तसेच, तरी बी वल्ले झालो. मग एकला खुडखुड थंडी वाजली, मी बी वल्ली झाली. तर चला आपला व्हिडिओ एंड करायचं टायमिंग आलेला आहे. आता आलोय आम्ही घरी, आता स्वयंपाक पाणी करायचं, खायचं आणि झोपायचं. नाही लाईव्हला यायचं ना, संध्याकाळी येईल ना लाईव्हला, तर जाऊ वय तिकडं, वय लवकर. तर आता चेंज वगैरे करते. हे बघा हे दळण आणलं बरं का, आणि पाववाला आला होता, हे पाव वगैरे आणले. तर बाई SP बघून घे, दळण आणला ना. मी मागं उपाशी होती ना, आता उपाशी राहणार ना, भविष्यात उपाशी राहणार. तर तू खरंच SP असते तर काय केली असतीस काय माहिती बाई. तर बाई असं काही नाही आहे, दळण मी स्वतःच्या जीवानं आणलं. 7 किलो आणलं, महिनाभर 20 दिवस 25 दिवस पुरतंय बरं का ते. तू नको टेन्शन घेऊ, आणि तुला लय टेन्शन येत असेल ना तर तू पाठवून दे गावाला पैसे, नाही का. राहू दे, नको टाकू, काही गरज नाही आहे. हां, तर चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हां, SP ला जास्त सबस्क्राईब करा, माझ्यापेक्षा SP ला जास्त सपोर्ट करा बरं का. कारण SP ला नाही काही भेटलं तर ती माझ्या जीवावर हे करते ना, त्याच्यावर मला नाही केलंच चालेल सपोर्ट. तिला पहिले सपोर्ट करा, तिला जास्त सपोर्टची गरज आहे, ठीक आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.